नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आता वाजले आहे सकाळचे 8 आणि यांचा टिफिन मी पॅक करत होते. तर सिंपल वांग्याची ग्रेव्ही, त्यानंतर थोडासा राईस आणि सॅलडमध्ये कुकुंबर आणि लेमन दिलेलं. आणि त्यानंतर मी हॉलमधलं वगैरे काहीच आवरून घेतलं नाही. सुरुवातीला टिफिन प्रिपेअर करते आणि त्यानंतर सर्व जे काही असेल ते आवरण्यासाठी घेते. तर म्हटलं थोडंसं बाहेरचं इन्व्हायरमेंट पण तुमच्याबरोबर शेअर करून देते. तर थोडंसं फॉगी होतं आय थिंक ह्या दिवशी आणि खूप असं धुकं पडलेलं. तर थोडंसं बाहेर गेलं आणि गॅलरीमध्ये उभे राहिलं तर छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि छान वाटतं. त्यानंतर मॉर्निंगला राम थोडासा लेट उठलेला आणि उठल्यानंतरच मी त्याचं सर्व रुटीन स्टार्ट केलेलं. तर आत्ता वाजले असतील आय थिंक 9 सकाळचे आणि त्यावेळेस मी रामचा ब्रेकफास्ट प्रिपेअर करत होते. तर मिक्स डाळींचं सेरेलॅक मी त्यासाठी बनवत होते. तर त्याच वेळेस मी जी भांडी वॉश करून ठेवली होती खाली, तर त्याने त्यातील कप घेतला आणि तो अचानक फोडून टाकला. तर बरं झालं माझं लक्ष गेलं त्यावेळेस, नाहीतर ग्लास त्याच्या हाताला वगैरे लागण्याची शक्यता असते लहान मुलांच्या. तर ते सर्व जमा करून मी डस्टबिनमध्ये फेकून दिलं आणि तोपर्यंत आमचा ब्रेकफास्ट पण रेडी झाला. तर हे सर्व थंड करून मी त्याची वाट पाहत असतानाच त्याने अचानक ते ग्लास आहे ज्यामध्ये की मी स्पून ठेवते तो पण खाली टाकला. आणि त्याचं असंच दिवसभर रुटीन चालू असतं. आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करण्यासाठी त्याला एंटरटेन म्हणून मी माझ्या शिलाई मशीनचा बॉक्स त्याला खेळायला दिलेला. तर बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडासा व्हॉईस येत असेल कारण राम पण माझ्यासोबत बसलेला आहे आणि शेजारी कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. सो सॉरी फॉर दॅट. आणि त्यानंतर दुपारची वेळ आहे तर राम झोपल्यानंतर मी ब्लाऊज स्टिच करण्यासाठी घेतला. आणि सुरुवातीला आयर्न वगैरे करून घेण्यासाठी रामला ज्या आधी मी झोपवायला गेले त्याआधी त्याने हे सर्व फेकून येते पसारा केलेला. तर सुरुवातीला हे आवरून घेते आणि त्यानंतरच मी स्टिच करते कारण साफसुथरं घर दिसलं तरच काम करण्याची इच्छा होते. त्यानंतर 2 तासात माझा ब्लाऊज स्टिच करून झाला आणि रामही तोपर्यंत उठला. तर खाली नंतर जे काही स्टिचिंगचं सर्व पसारा झाला आहे तो मी आवरून घेईल. आणि दुपारचे 2:30 वाजलेले ह्या वेळेस. तर रामला ब्रेकफास्ट पण करायचा होता तर म्हटलं तुमच्याबरोबर आधी ब्लाऊज कसा स्टिच केला आहे ते सुरुवातीला मी शेअर करते. तर आता जे नवीन स्टाईलचे जे पफ स्लीवचं फॅशन आलेली आहे तोसा मी स्टिच केलेला. तर त्याला शो बटन्स वगैरे आणि हुक्स वगैरे पण मला बसवायचे आहेत. तर मी ती उद्या बनवून घेईल. आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही. तर ही डायरेक्ट डिनरची प्लेट आहे संध्याकाळची. आणि त्यानंतर झोपायला गेल्यानंतर रामचे पहा कसे उद्योग चालू असतात वाढाव. तर रोज त्याचं हे डेली काम आहे. त्याचे जे कपडे मी ड्रेसेस फोल्ड करून त्या बॉक्समध्ये ठेवते तिथून तो खाली घेतो आणि असा पसारा करत राहतो. त्याला कितीही सांगितलं आणि खवळलं ओरडलं तरी त्याला अजून ती लँग्वेज म्हणजे त्याच्या लक्षात येत नाही थोडक्यात. तर त्याचं हे असंच डेली रुटीन चालू असतं. ज्यावेळेस झोपायचे त्यावेळेसच मी आता ते आवरून घेईल. त्यानंतर आता आपण डिरेक्टली नेक्स्ट मॉर्निंगमध्ये आलेलो आहोत. आणि राम उठलेला त्यावेळेसच मी ही क्लिप शूट करत होते विंडोमधून. तर म्हटलं सकाळी खूप छान सूर्य दिसत होता आणि सूर्याची किरणं आतमध्ये येतात आणि छान कोवळं ऊन पडल्यानंतर मी रामला त्यामध्ये थोड्या वेळ बसवते कारण व्हिटॅमिन डीची पण मुलांना खूप आवश्यकता असते ह्यावेळेस. आणि बाहेर जाणं जास्त होत नाही सकाळी कारण जवळ काही पार्क वगैरे नाही आहे त्यामुळे. आणि त्यामुळे मी घरातच आंघोळ वगैरे घातली तरी रामला थोडंसं सूर्याच्या प्रकाशामध्ये बसवते. त्यानंतर मी सकाळीच सर्व लंच वगैरे सर्व प्रिपरेशन करून घेतलं कारण दुपारचा राम खूप त्रास देतो. त्यामुळे म्हटलं की सकाळीच भाजी चपाती सर्व बनवून घ्यावा. तर वालाची भाजी, त्यानंतर भात आणि भाकरी बनवलेल्या मी सकाळीच. आणि म्हटलं सकाळी भाकरी खाऊन दुपारी राईस लंचसाठी होऊन जाईल. आणि रामला झोपून परत मी ॲज युज्युअल ब्लाऊजचं स्टिच करून घेतलं. तर आज मी 2 ब्लाऊज कट करून घेतले आहेत. आज एक शिवेल आणि उद्या एक शिवेल, पाहूयात जसं ॲडजस्ट होईल तसं. आणि त्यानंतर आज मी रामसाठी मिल्क मफिन्स बनवत होते. याआधी मी एकदा बनवलेले पण त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं आणि त्यामुळे काही शेअर करता आलं नाही. तर म्हटलं आज बनवते तर आज मी शेअर करून देते. तर माझ्याकडं मोल्ड वगैरे किंवा जे प्लॅस्टिकचे मफिन्स बनवण्यासाठी येतात पेपरचे ते तर माझ्याकडे नाही आहेत. त्यामुळं मी जे बाउल्स आहे त्यामध्येच बनवते. तर या साईजच्या ज्या छोट्या कटोरी जरी असतील तुमच्याकडे तरी चालेल. माझ्याकडे थोड्या अशा मोठ्या साईजच्या आहेत. तुम्ही छोट्या साईजच्या घ्या जेणेकरून मफिन्सला छान शेप येईल. तर माझ्याकडे जे आहे घरगुती तेच मी यूज करणार आहे. तर सुरुवातीला मी एका बाउलमध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आणि दूध हे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे, फ्रीजमध्ये लगेच बाहेर काढून यूज करायचं नाही आहे. त्यानंतर गरजेनुसार साखर लागणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी बनवलेलं आहे मैद्याचं प्रीमिक्स. तर ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते नंतर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व इन्ग्रेडियंट मेन्शन करेल.
आणि त्यानंतर पाईनॲपल फ्लेवरचा जो क्रश आहे तो ठेवलेला आहे आणि इसेन्स पण आपल्याला लागणार आहे. तर तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही क्रश यूज करू शकता, नाही केला तरी तुम्ही स्किप करून ठेवा. त्यानंतर टूटी फ्रुटी डेकोरेशन म्हणजे गार्निशिंगसाठी, त्यानंतर कस्टर्ड पावडर आणि पाणी जर लागलं तरच आपण यूज करणार आहोत, नाहीतर पाणी स्किप करणार आहोत. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. सुरुवातीला मिक्सिंग बोलमध्ये मी जे 1 बोल मिल्क घेतलेला आहे रूम टेम्परेचरवालं, त्यामध्ये तुम्ही थोडंसं तुम्हाला जसं गोड हवं आहे तशी तुम्ही शुगर ॲड करू शकता किंवा गुळ पावडर पण ॲड करू शकता. तर सुरुवातीला मी 2 स्पून इथे ॲड करेल, कारण मी रामसाठी बनवत आहे तर थोडं कमी गोड असलेलंच त्याच्यासाठी हेल्थसाठी म्हणजे चांगलं आहे. तसं हे अवॉइडच केलं पाहिजे मैद्याचे पदार्थ वगैरे, पण कधीतरी स्नॅक्ससाठी चालून जातात, त्यामुळे मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनवून ठेवते, जेणेकरून कधी तो खूप त्रास वगैरे द्यायला लावलं तर त्याला देण्यासाठी मला उपयोगी पडतं. त्यानंतर हे छान मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 पळी ऑइल ॲड करणार आहे. रिफाईंड ऑइल किंवा अदर कोणतंही ऑइल तुम्ही यूज करू शकता, किंवा तूप जरी असेल गावरान तर थोडंसं मेल्ट करून त्याला रूम टेम्परेचरला आल्यानंतर ते त्यामध्ये ॲड करा. जर हॉट ॲड केलं तर ते पूर्ण दूध कडल होऊन जाईल आणि तुमची रेसिपी वेस्ट होईल. त्यानंतर त्यामध्ये किंवा बटरसुद्धा मेल्ट करून ॲड करू शकता. त्यानंतर तुमच्याच आवडीनुसार थोडासा इसेन्स ॲड करून घ्या. त्यामध्ये तुम्ही कोणताही इसेन्स ॲड करू शकता, किंवा इसेन्स जर ॲड करायचं नसेल तर तुम्ही इलायचीची जी पूड आहे ती ॲड करा, त्याने सुद्धा छान टेस्ट येते. आणि त्यानंतर पाईनॲपल क्रश ॲज यू विश, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही ॲड करू शकता. तर मी थोडीशीच ॲड करून घेणार आहे क्रश त्यामध्ये. आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घ्यायचे आहे सुरुवातीला. तर पाणी जर लागलं तरच पाण्याचा यूज करा, अन्यथा पाणी टाळा, कारण आपण हे मिल्क मफिन्स बनवणार आहोत. जर मिल्क जरी तुमच्याकडे अवेलेबल नसेल पॅकेटचं वगैरे, तर तुम्ही मिल्क पावडर यूज करून सुद्धा हा केक बनवू शकता. तर ही जे आहे त्यासाठी मी बनवण्यासाठी मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि त्यानंतर त्यामध्ये शुगर पावडर ॲड करून हे सर्व मिश्रण चाळणीमधून काढून घेतलं आहे आणि ते या डब्यामध्ये फिल करून ठेवलं आहे एअरटाईट कंटेनरमध्ये, जेणेकरून इनट्रॅप होणार नाही त्यामध्ये. त्यानंतर हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे ते घेत आणि तुम्ही सुरुवातीला सर्व चाळून घ्या चाळणीमधून. मी सुरुवातीला ते जे बनवलेलं आहे मैद्याचा प्रीमिक्स ते चाळूनच त्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि कस्टर्ड पावडरसुद्धा चाळून घ्या, म्हणजे ड्राय इन्ग्रेडियंट सर्वच. तर मी खूप घाईत बनवत होते कारण राम झोपलेला होता, तर म्हटलं त्या वेळेतच आपण लवकर प्रेप करून घेऊयात. त्यानंतर 2 वाटी मैद्याच्या प्रीमिक्समध्ये मी 1 वाटी हाफ स्पून कस्टर्ड पावडर ॲड केलेली आहे त्यामध्ये. तर 2 वाटी मी प्रीमिक्स घेतलेला आहे, हे लक्षात घ्या, कारण मी सुरुवातीला 1 चमचा ॲड केल्यानंतर पण ॲड केलेला, तर आय थिंक ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे. तर तुम्ही 2 स्पून त्यामध्ये ॲड करून घ्या सुरुवातीला प्रीमिक्स, आणि त्यानंतर हाफ स्पून कस्टर्ड पावडर ॲड करून घ्या. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर 1 स्पूनसाठी तुम्ही 2 स्पूनसाठी तुम्ही 1 स्पूनसुद्धा कस्टर्ड पावडर यूज करू शकता. त्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचे आणि हळूवारपणे एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्या. त्यानंतर फायनल क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे की कसं प्रीमिक्स हे रेडी झालेलं पाहिजे, जसं की आपण केकच्या बॅटरसाठी बनवलेलं. त्यानंतर ऑइलने ग्रीस करून ठेवलेलं मी इथे बटर पेपर लावून ज्या वाट्या आहेत, कटोरी आहेत, त्याला ग्रीस करून घेतलेलं. त्यानंतर जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते त्यामध्ये पोर करून घेतलं आणि त्यानंतर टॅप करून असं सेट करून घ्यायचे. तर मी हातानेच टॅप करत होते, कारण जर कुकटॉपवरती मी केलं असतं तर राम लगेच उठला असता, त्यामुळे मी हातावरतीच करून घेतलं. आणि त्यानंतर गार्निशिंगसाठी आपण त्यामध्ये टूटी फ्रुटी ॲड करूयात. आणि छान टूटी फ्रुटी ॲड केल्यानंतर रामला कलरफुल दिसल्यानंतर त्यालाही खाण्याची इच्छा होती. तर लास्टला मी तुम्हाला दाखवते की त्याला आवडलेले मफिन्स वगैरे आणि तो खातो नेहमी. तर यावेळेस मी मार्केटमधून घेऊन यायचे, तर मी एकदा ट्राय केलेलं, तर म्हटलं ठीक आहे आता आपण घरीच ट्राय करत जाऊया, कारण विकतचे जेवढं अनहेल्दी आहे तेवढं घरी बनवलेलं थोड्या म्हणजे 50% तरी हेल्दी होऊन जातं मुलांसाठी. तर 3 कटोरी यामध्ये बसल्या, 1 कटोरी मी नंतर लावून घेईन. साईड बाय साईड मी ब्लाऊज पण स्टिच करून घेत आहे, कारण राम झोपलेला आहे तेवढ्या त्या 2-3 आवर्समध्ये माझं जेवढं काम आवरेल तेवढं मी करून घेते. त्यानंतर पहा छान असे मफिन्स रेडी झालेले आहेत. 3 कटोरी मी सुरुवातीला लावून घेतल्या आहेत आणि छान थंड होऊन द्यायचे अर्धा तास आणि त्यानंतरच डिमोल्ड करून घ्यायच्या, नाहीतर त्याचे क्रश म्हणजे तुकडे पडले जातात. त्यानंतर मी तुम्हाला हॉलमध्ये आणून दाखवत आहे की पहा किती छान बेक झालेले आहेत आपले मफिन्स आणि छान एकदम स्पॉन्जी एकदम म्हणजे मऊ लागत होते हाताला सुद्धा. आणि त्यानंतर मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते नंतर की आतून किती छान जाळीदार झाला आहे. जसा ढोकळा प्रेप होतो ना त्याचप्रमाणे हे मफिन्स दिसत आहेत आणि इतकी छान सुंदर टेस्ट येते ना याची की तुम्ही आर्टिफिशियल इसेन्स कोणतेही ॲड करून त्याची टेस्ट तशी बनवू शकता. तर रामला मोस्ट ऑफ टाईम पाईनॲपलचीच सवय लागलेली आहे आणि तो पाईनॲपलच
त्याला आवडतात, त्यामुळे मी ते बनवते. तर पहा, छान अगदी जाळीदार मफिन झालेले आहेत. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला देखील आवडेल. आणि त्यानंतर ब्लाऊज वगैरे पण स्टिच झाला. ब्लाऊज स्टिच म्हणजे हाफ स्टिच झाला असेल त्यावेळेसच राम उठलेला, तर ब्लाऊज वगैरे स्टिच करून मी रामसोबत थोडासा टाईम स्पेंड करत होते. आणि वरती मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत होते तर लगेच रडायला सुरुवात केली त्याने. त्यानंतर सर्व पसारा आवरून घेऊन त्याला खेळण्यासाठी मी घेतलेलं. तर त्याच्या हातात नेल कटर आहे, कारण मी त्याचे नेल्स कट करत होते. आणि त्यानंतर थोडंसं त्यासोबत गप्पा मारत मारत चालू असतं. तर ज्यावेळेस तो तुम्हाला रडताना दिसतो त्यावेळेस जेव्हा मी कॅमेराने शूट करायला घेते त्यावेळेस तो रडत असतो. आणि त्यानंतर पहा, हे रिंग टॉय जी कलरफुलचं टॉय आहे त्याचं त्याने तिथे ठेवलेलं, तर मला दिसलं अचानक, तर म्हटलं शेअर करून देते तुमच्यासोबत. आणि त्यानंतर मी थोडंसं ब्लाऊजला हुक्स वगैरे लावण्यासाठी बसले बेडमध्ये, तर त्याने पहा इकडे हॉलमध्ये काय राडा घालून ठेवला आहे. जेव्हा मी इकडं आले तर माझ्याकडे पाहून हसत होता तो त्यावेळेस. आणि असाच वाडा उद्योगी राम आहे, तर एक काम मी आवरलं तर नेक्स्ट काम माझ्यासाठी हजर राहतं. त्यानंतर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.